नमस्कार. आज सकाळी आपण सगळ्यांनी बघितले, आज महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही आवाहन करतोय. आज सकाळी संग्राम भंडारे या पथकातील महाराजांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे विकास लावंडे जे खऱ्या अर्थाने महाराज कीर्तनाचं प्रबोधन करतात महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं चालू आहे. त्यांनी त्यांच्यावरती शाईफेक केलेली आहे सकाळी. आज आळंदी शहर काँग्रेस कमिटी असो, आळंदी शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असो किंवा आळंदी शहरातले आम्ही तमाम नागरिक या ठिकाणी या घटनेचा निषेध करतोय. या ठिकाणी हे सदर संग्राम भंडारी जो महाराज आहे हा 100% गुन्हेगारी वृत्तीचा महाराज आहे. मागे देखील यांनी संगमनेर या ठिकाणी बाळासाहेब थोरातांचे त्या ठिकाणी जे जे उद्योग केलेले आहेत ते सगळं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. हे महाराजांनी जी घुसखोरी केलेली आहे, वारकरी संप्रदाय हा बहुजन समाजाला शांततेचा आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा संदेश येतो. अशा तथाकथित महाराजांमुळे आळंदी असेल, तीर्थक्षेत्र असेल, पंढरपूर असेल किंवा वारकरी संप्रदायातील जी शांततेने जे प्रबोधन करतात महाराज यांच्यामध्ये जो तिढा निर्माण झालेला आहे, याच्यामध्ये जी घुसखोरी केलेली आहे, अत्यंत चुकीचा हा विषय त्यांनी केलेला आहे. या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतोय. त्या ठिकाणी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रवक्ते माननीय विकासजी लवांडे यांच्या अंगावर शाई टाकण्याचा प्रकार जो संग्राम भंडारे यांनी केला, त्याचं प्रथमतः आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस व तमाम आळंदीकरांच्या वतीने मी या ठिकाणी त्याचा निषेध करतो. विचाराची लढाई विचारांनी करायला हवी. या प्रकारचं वेगळं वळण या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये राहून या संग्राम भंडारेसारखी जी काही मंडळी करतात त्यांनी वारंवार या ठिकाणी असा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी संगमनेरला त्याच्या आधी पवार साहेबांच्या बाबतीत संग्राम भंडारेने असेच वेडेवाकडे उद्गार काढलेत. त्यावेळेस त्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी त्याचे आम्ही आळंदीकर म्हणून या ठिकाणी त्यांचा निषेध करतो व त्यांनी आपल्या वागणुकीत सुधारणा करावी. वारकरी संप्रदायाचं जे वागणं आहे त्या पद्धतीने त्यांनी कीर्तनाच्या प्रबोधनाने कीर्तनाच्या माध्यमातून आपला समाज जागृत करावा. की अशी दंडशाही करण्याची किंवा असं गैरकृत्य करण्याचा प्रकार त्यांनी थांबवावा अशी आळंदीकरांच्या वतीने त्याला सांगण्यात येत आहे. खरं तर बहुजन समाज हा आपला भोळा बाबडा आहे, आळंदी आहे. या समाजाला दिशा आणि मार्ग दाखवण्याचं काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराज लोक कीर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून करत असतात. तर त्यांना एक चांगली दिशा देतात. भोळा बाबडा वारकरी या पंढरपूरला पण माऊलींचे बरोबर पंढरपूरच्या भेटीला जात असतो. पण हे तथाकथित महाराज मंडळी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा वारकरी संप्रदायाला झाकण्याचा प्रकार हा हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला का काय असा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय. अशा खरंच प्रकरण आपण पाहिलंय. यावेळेला या हिंदुत्ववादी संघटनांनी कोणत्याही प्रकारचा त्याचा निषेध केला नाहीये. पिस्तुले महाराज म्हणून लातूरमध्ये जे चाललेलं भ्रष्टाचाराचा विषय चाललेला आहे, संप्रदायाच्या माध्यमातून कार्यक्रम घ्यायचे, मोठ्यावधी गोरगरीब लोकांकडे पैसे वसूल करायचे आणि त्याच्यावरनं असे उद्योग करणारे हा महाराज मंडळी, याच्यामध्ये या महाराज लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरीच केलेली आहे. हा जो संग्राम मंडळी आहे हा वेळोवेळी प्रक्षेपक भाषण करतो, वक्तव्य करतो, पण तो कधी करतो एखाद्या बंद गाडीमध्ये करतो. आता पण त्यांनी जो भ्याड हल्ला केलेला काही गुंडांना बरोबर घेऊन त्याचा आम्ही या निषेधासाठी केलेलं आहे. वारकरी संप्रदाय हा शांततेचा संदेश देणारा आहे. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे माणसं आहेत. एकमेकांवरती कोणत्याही प्रकारे तपस्या लागते, प्रबोधन लागतं, ज्ञान लागतं. अशा छोट्या चुकीच्या गोष्टी करून प्रसिद्धी मिळवायचा हव्यास हा संग्राम मंडळी कायम करत असतो. याचा आम्ही कायम निषेध करतोय.